हॅलो एव्हरीवन, आज मी शेअर करते आहे एक वेगळ्या प्रकारची भजी की आपण ज्याला म्हणू शकतो बेस्ट आउट ऑफ वेस्ट। म्हणजेच फ्लावरची जी पानं असतात जी आपण फेकून देतो त्यापासून ही अतिशय कुरकुरीत भजी आज मी बनवली आहेत आणि ती मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। हे फ्लावरची पानं मी भाजी मंडईतून आणलेली आहेत। फ्लावर बरोबर ही पानं साईडला फेकून दिलेली असतात, पण मी त्यातली काही पानं घेऊन आले। असं हे मोठं फ्लावरचं पान असतं, तर ते मी पानं सगळी पाण्यामध्ये व्यवस्थित 3 ते 4 वेळा धुवून घेतली आहेत। तसंच मिठाच्या पाण्यात पण मी धुवून घेतलेली आहेत। आता या फ्लावरच्या पानामधला जो जाडसर भाग आहे तो साईडला काढून टाकायचा आहे आणि साईडचं जे पान असतं ते काढून घ्यायचं आहे। इथे आता व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे पान साईडला काढून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मी सर्व पानं आणि त्यातला मधला भाग आधी काढून घेते। आता ही फ्लावरची पानं सगळी निवडून झालेली आहेत। आता ती मी चिरून घेणार आहे। तर अशा प्रकारे फ्लावरच्या पानाचा मधला जाडसर भाग मी साईडला काढून घेतलाय आणि पानं बाजूला केलेली आहेत। आता ही पानं मी चिरून घेते। ही पानं आपण नेहमी भाजी चिरतो त्याप्रमाणे चिरायची आहेत। थोडी जाडसर राहिली तरी सुद्धा चालू शकतात, अगदी खूप बारीक नाही चिरायची आहेत। आता ही चिरलेली जी पानं आहेत ती मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता इथे मी कांदा बारीक कापून घेते। त्याचबरोबर मी आता हिरवी मिरची पण बारीक चिरून घेणार आहे। आता कोथिंबीर चिरून घेऊया। आता चिरलेला कांदा, मिरच्या आणि कोथिंबीर ह्या चिरलेल्या पानामध्ये मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये मी घालते आहे हे लाल मिरची पावडर, हळद, मीठ, आता हा मी ओवा हातावरती चुरून घालणार आहे म्हणजे त्याचा चांगला वास लागतो। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात। हे सर्व जिन्नस मी हाताने मिक्स करून घेतले आहेत आणि आता ते मी 10 मिनिटांसाठी झाकून ठेवून देते। 10 मिनिटांनंतर मी चेक केलं तर त्याला बरेच पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे आता यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहे। आता यामध्ये जेवढं लागेल तेवढं बेसन पीठ घालायचं आहे। मी यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीये, त्याला जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच मी बेसन घालून ते कालवून घेत आहे। आता मी पुन्हा थोडंसं बेसन घालून घेणार आहे। इथे भज्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी थोडी घट्टसर ठेवायची आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून बेसन घालते। हे पीठ भिजवताना तुम्हाला जर पाण्याचा वापर करायचा असेल तर शक्य तेवढं कमी पाणी वापरा। आता इथे मी हा खायचा सोडा घातलेला आहे। तर फ्रेंड्स, आता हे भज्याचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। मी गॅसवर तेल गरम करत आधीच ठेवलेलं आहे। इथे आता मी गरम तेलामध्ये भजी सोडून घेते।
ही भजी बनवायला अतिशय सोपी आहेत आणि अतिशय कमी पदार्थ लागतात. आपण नेहमीची भजी बनवतो त्याच पद्धतीने भजी बनवायची आहेत. पण ही भजी जी आहे ती अतिशय कुरकुरीत बनतात आणि खूप वेळ कुरकुरीत राहतात. तर ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता ही भजी दोन्ही बाजूनी चांगली खमंग होईपर्यंत तळून घ्यायची आहे. हाय टू मीडियम फ्लेमवरती मी ही भजी तळते आहे. इथे आता भज्यांचा रंग थोडासा ब्राऊन यायला सुरुवात झालेली आहे आणि आता मस्त असं कुरकुरीत भजी तयार होत आहेत. तर आता ही भजी चांगली खरपूस तळून झाली आहेत. मी ती काढून घेते आणि आता दुसरी भजी मी त्यामध्ये सोडून घेणार आहे. याचप्रमाणे मी अजून भजी तेलात सोडून तळून घेणार आहे. ही भजी जेवढी तुम्ही खमंग तळाल तेवढी ती टेस्टी लागतात आणि कुरकुरीत बनतात. आता ही दुसरी बॅच भज्यांची तयार झाली आहे. ती पण मी आता काढून घेते. अजून एक भज्यांची बॅच मी तळायला सोडते आहे. ही भजी जेवणामध्ये साईड डिश म्हणून किंवा टी टाइम स्नॅक किंवा मुलांना इव्हनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा देता येतील. तर अशा प्रकारे आता सर्व भजी माझी तळून झालेली आहेत. मी आता ती सर्व करते. तर अशा प्रकारे आता एक मी भजी मोडून पाहते. आतमध्ये असं छानसा हिरवा रंग राहिला आहे त्याचा आणि हे बाहेरून अतिशय चुरचुरीत म्हणतो ना आपण तशी झालेली आहेत. त्याचा आवाजावरूनच ते कळते ते किती चुरचुरीत झालं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने. तर फ्रेंड्स, ही भजी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय बाय.